हॅलो एव्हरीवन. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी गावी जाणार आहे. तर आमची फायनली तयारी झालेली आहे आणि आता आम्ही गावी जायला निघतोय. आणि ट्रेन पण 12ची आणि वाजले आताशे 11. तर आता आम्ही जातोय. तर बघूया आता ट्रेनमध्ये किती गर्दी येते. तर आता आम्ही पोहोचणार आहे दादर स्टेशनला आणि आत्ताच तिकडनं गर्दी दिसते गावाला जाण्याची. तर आता खूप टेन्शन यायला लागलंय, जागा भेटते की नाही. तर फायनली आता आम्ही पोचलेलो आहे गावी रत्नागिरीमध्ये आणि मागे स्टेशन आहे. आणि आता आम्ही रिक्षासाठी वाट बघतोय. तर ते काका अजून येतात आहेत आणि खूप मजा आली येताना ट्रेनमध्ये. आम्ही सोबत एक किस्सा घडला होता एक. कारण का आम्ही जनरलची तिकीट काढली होती आणि बसलो होतो स्लीपरमध्ये. फाईन तर भरावी लागली, फाईन तर दिली आम्ही. पण त्यानंतरला आम्ही मस्तपैकी झोपून आलेलो आहे. आणि जे आजूबाजूचे काका वगैरे होते ते खरंच खूप चांगले होते, खूप स्वीट होते. त्याने आम्हाला एकदम असं मस्त म्हणजे कम्फर्टेबल करून दिलेलं होतं. तर त्यांनी सगळं सांभाळून घेतलं आणि असे सर्वांना मिळू दे असं माझ्याकडून, म्हणजे मला असं अपेक्षा आहे. आणि मला खूप मजा आली आज येताना. एकदम वेगळंच काहीतरी हे आलं. आणि फाईन भरून तरी पण ठीक आहे, होतं असं कधी कधी. आणि असं नेक्स्ट टाईमपासून आम्ही नक्की हे करू, तिकीट काढायचा प्रयत्न करू. एक सीख भेटली. आणि आता घरी जायची घाई आहे, पण ते काका येतात. तर आता आम्ही जातोय घरी. तर फायनली आता मी घरी पोचलेली आहे. आणि हे बघा माझी आजी. म्हणजे माणसं बाकीच्यांना जे बाहेरून येतात त्यांना चाय देतात आणि हे बघा मी पितो आहे. मग ही पिते, काय बोलणार. आता जस्ट मी आले आणि आता मी फ्रेश वगैरे होते, ब्रश वगैरे करून मग नाश्ता करते आणि तुम्हाला दाखवते आमची मांजरं. हा आमचं मांजरू. मांजर काय अंग झाले बघ. आणि हा बघा, हा रडका. आणि वा, तर आता गावी येऊन एकदम मस्त वाटते. आणि तुम्हाला दाखवते आमची बहीण. ए तुझी बुक नाही मिळाली आम्हाला. अरे काय चाललंय ए नाही. मी हा फेस मास्क लावलेला आहे म्हणजे चेहऱ्याला. तर हे इग्नोर करा. आणि तुम्हाला मी दाखवते माझं घर. अरे बघा अरे बघ ना, लास्ट नुसती. ये है हमारा का घर का मालिक. आणि ही आहे मालकीन बाई. तर बघा. आणि आमच्या घरात एक कामवाले काका आहेत आणि त्यांची बायको ती आता कामवाली आहे आमच्या घरातली. ती गेली पाणी भरायला. आणि आता हे घरातले आहेत, तुम्हाला ओळख करून देते. ही बाई आहे फक्त खाणारी. आणि ह्या कामवाल्या आजी फक्त जेवण बनवतात, बाकी काय करत नाही. जेवण बनवतात आणि खंडीवर शिव्या घालतात. आणि हे सर आहेत जे फक्त किचन जवळ असे डोकं लावून बसलेले असतो. तो इसके ब्लॉगिंग करत असते. इसके बारे में कुछ नाही बोलत अच्छा आहे. तर आमच्या घरातले हे असे जरा नग आहेत. अर्धे आहेत ते अजून यायचे बाकी आहेत. आणि ह्याची ओळख तुम्हाला आधी करून दिलेली आहे. तर आता मी हा फेस मास्क लावून वगैरे मस्तपैकी धुणार, मग नाश्ता करणार आहे आणि मग अंघोळ करून आज आम्ही करणार आहे गुढीपाडवायची तयारी. तर आज आम्ही इथे गुढीपाडवा साजरा करणार आहे आणि त्याची तयारी पण करायची बाकी आहे. तर आता बघूया तिथे काय होतं ते. तर आता मला एक गोष्ट समजलेली आहे, ती म्हणजे आज आम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट नाही करणार आहे. कारण का आमच्या गावी म्हणजे आमच्या वाडीमध्ये सुवेर आलेला आहे. तर त्यामुळे आम्हाला गुढीपाडवा सेलिब्रेट करायला नाही मिळणार आहे. आणि हे कालच ठरलं होतं की गुढीपाडवा नाही करायचा आहे. आणि कालच आम्हाला सुवेर आला होता. पण माझ्या आजीने मला सांगितलं नाही. जर तिने सांगितलं असतं आम्हाला तर आम्ही गावी आलो नसतो. तर त्यासाठी तिने काय सांगितलं नाही. आणि आज आम्ही आलो जेव्हा सकाळी, तेव्हा ती आम्हाला बोलली की आज असं असं झालेलं आहे तर करायचं नाही आहे. पण ठीक आहे. तर तुम्हाला माझ्याकडनं गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आता आम्ही जातोय तळीवरती अंघोळ करण्यासाठी. आणि ती खरंच खूप लांब आहे. आणि तिथे आम्ही मासे पण पकडणार आहेत, आंबे पण काढणार आहेत. तर आता तिकडची मजा बघूया. पिशवी नाही घेतली आहे. फडक्यात कुठल्या नाही, आंबे नको आहे. जा पिशवी पाहिजे. तर इन लोग आ रहे सब लोग.
साक्षी पहिला नंबर मेंबर येणार पण नव्हतं. हा तिला लय भाव चढतो. साहिल एनी टाइम ए बाबा सवकास सवकास निंदू पण. अरे पिशव्यान बसले बघ. तर आता आम्ही चाललो टाटा बाय बाय. कसे येत आहेत? चल बाय बाय. ए तू कुठे जातोय? चल गाडी चल. तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहे आणि एकदम थकायला सारखं झालेलं आहे. नाही बघा आंबे लाल कलर आलेला आहे. वा लल्लम टाप. हा लल्लम टाप. हा हे बघा आंबे. पण इकडचे आंबे आता आम्ही काढू शकत नाही. डोंट टच. टच पण नाही करू शकत. सो ते सोनार पॅलर आहे. सॉरी सोनार पॅलर नाही सोलार पॅलर. सॉरी सोलार पॅलर रे. हे बघा आवळ्याचं झाड आहे इथे आणि आवळे दिसतील की नाही हा बघा आहेत आवळे. आवळे जमा करतोय. आवळा हा वाला आवळा आहे. तू बारीक आहेस ना. नको नको कसा लागतो या जाऊ चढवलं पाहिजे. कडू आहे. नको नको कोण खाणार नाही. कडू आहे नको. कडू आहे. चला उतरा उतरा नीट उतरा. चालाल दबकन खाली. साहिल तिकडे खाली. साहिल मोबाईल घेऊनच पडला माहिती आहे काय. नशी मला डिस्प्ले गेला नाही तो. साक्षी व बिचारी काय मुसीबत आले. बंदूकवाले कपडे घालून आले. बंदुकीच्या गोळ्या मारल्या. थांब सोड. थांब ना माझा मोबाईल आहे. आता मी कसं जाईल. तर आता आम्ही पोचायला आलोय इथेच. जिथे आता आम्ही आंघोळ करायला जाणार आहे तिकडे आता आम्ही पोचू. आणि गरम पण व्हायला लागतं भरपूर थोडं चालून चालून. तर हे बघा बाकीचे चाललेत पुढे. बसून बसून यावं लागतंय. मम्मी माझं मागचं घासून गेलं. आया मी जाऊ कुठून. मी रस्ता विसरलो. हे भगवान. हा तर फायनली आले आहे. आवळा खाऊन आता खोकला लागलाय. आता आहे रायवळ आंबा ते देतात आहेत. हे बघा और दे दो. बस झालं ना. बस झालं. कायम खातो ते. कितने का फ्री का. हा आहे रायवळ आंबा. एक दो. वो नीचे काय पहुंच गए ना. वो नीचे का. तर आता आम्ही पोचलेलो आहे. आणि हा बघा आंबा इतका गोड आहे की खरंच नाही खरंच गोड आहे. आणि बघा पाणी. ह्या पाण्यामध्ये आम्ही पहिला खेळलेलो आहे. हे पाणी आणि न धुता आम्ही आंबा खाल्लेला आहे. हा ही पाण्यात धुते एकदम मस्त. तर इथे मच्छी पकडायचा कार्यक्रम चालू आहे. थांबा तुम्हाला दाखवते. ए बापरे. आता तुझी नरपटी लागली. चप्पल घालून चौकात चौकात चौकात.
तर इथे मच्छी पकडायचा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे गव्हाचं पीठ आणि बटर. साय डायरेक्ट अंडरवेल शी शी काय काय. तर आता आम्ही चाललोय होगलातून ठिकाणा जागेतून. चला चला अय्या हे तू अर्धा घे जरा. अरे मी अडकलो. हा चल हे बघा मम्मी भेटला काका. चल मी बघून नाही मागात पडणार आहे. हो त्याला सूप पकड आर दळदळीत. काय अरे थांब की ना. मी आलेलो आहे पाण्याजवळ आणि हे बघा पाणी. तर इथे पहिला कोण उडी मारणार काय माहिती. आयुष उडी मार. आयुष उडी मार. सायली उडी मार. सायली मार ना. का काय आहे मासे तिथे. आयुष ते बघा इथे येत आहेत इथून. असं वाटतंय मोगली आलाय मोगली जंगल बुक मधून. जा ना कुठपर्यंत जाऊ शकतो तेवढं दाखव. दादा हा त्याला साईल गेला आता झाला स्वच्छ झालाय. तुमच्यावर लागणार. चोर चोर हे देखो चोर. हा आंबे चोर. अर्धा केला आणि त्यात काय घाण वाटायचा. काकाला सांग साफ करायला. बॉल बॉल खेळा बॉल बॉल. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. चौका आला काकाच्या तोंडाला मारशील. त्यांनी उडी मार. कैरी टाइम. आता मी जाते आंघोळ करायला. पाणी आहे भरपूर. कैरी इतकी आंबट आहे ना डोकं दुखायला लागेल. तर आता आम्ही चाललो घरी अंघोळ वगैरे करून. अंघोळ काय फक्त एकच उडी मारली आणि एकदम नाकातोंडामध्ये पाणी गेलेलं आहे म्हणून बस झालं. तर आता आम्ही चाललोय घरी आणि घरी जायच्या आधी तिकडे काहीतरी भेटेल आंबे वगैरे तर ते घेऊन जाऊ. तर बघूया काय मिळतंय की नाही. बापरे. आणि आता मला असं वाटतं मला सर्दी व्हायला लागली कारण का पूर्ण नाकातोंडामध्ये पाणी गेलेलं आहे. लांबी कुटणारी माणसं. हो नीट कामाला लागा बाईसाहेब. काहीच नाही घेतलेलं आहे. हात फाटकी ही 2 नंबर हात फाटकी. और ये देखो काय घेऊन आता दाखवा कशी घेऊन आता नीट घेऊन जावा पालकी. तर आता मी घरी आलेली आहे आणि अंघोळ पण केलेली आहे आणि बघा माझ्या मम्मीची मॅक्सी घातलेली आहे. आता जेवणार आणि झोपणार आहे.